नमस्कार. मी गीता आहेरे, मा एन जी ओची संस्थापिका. काल नालासोपारा येथे एक 9 वर्षीच्या मुलीचा दुर्दैवी मृत्यू झाला कुत्रा चावल्याने. 9 फेब्रुवारीला मी आपले महापौर श्री अजिवजी पाटील यांना मी एक ॲप्लिकेशन दिलेलं होतं की जसं आता आपण वालीवला बेघर निवारा बनवलेला आहे, तसं कुत्र्यांसाठी पण एक निवारा पाहिजे वसई विरार तालुक्यात. कारण वसई विरार तालुक्यात एवढा भटक्या कुत्र्या झालेत, जेणे म्हणजे जे गाडीचं मागे धावतात किंवा ते लोकांना चावत बसतात. त्याचं मूळ कारण म्हणजे त्यांना पोषण जे खाणं मिळत नाही. काही कुत्रेप्रेमी आहेत, ते त्यांना टाईम टू टाईम ते जेवण देतात, पण त्यांना कधी-कधी ते पुरेसे पण नसतं. त्यामुळे ते ॲग्रेसिव्ह होतात. तर ते काही गाडी असेल, कोण सामान घेऊन जात असेल, तर त्यांना एक हे असतं की ह्याच्यातून आम्हाला काहीतरी जेवण मिळेल म्हणून ते त्यांच्या मागे धावतात. आणि जे खरोखरच कुत्रप्रेमी जे आहेत, ते घाबरत नाही त्या कुत्र्यांना किंवा ते स्पर्श करतात, त्यांना जवळ घेतात. पण ज्यांना कुत्र्यांची भीती वाटतं ते भरधाव गाडी घेऊन धावत असतात आणि त्याच्या मागे कुत्रे धावतात आणि चावतात आणि त्याच्यानंतर असं मृत्यूला सामोरं जावं लागतं. खरं म्हणजे ते चावतात ते तर आहेच, पण माझं असं मत आहे की जे रस्त्यातले कुत्रे आहेत त्यांना रेबीज इंजेक्शन मिळत नाही. कोणी देत नाही म्हणजे, आणि त्याहून त्यांचं जे दुखापत होते त्यावेळी पण त्यांना बघणारा कोण नसतं. कितीतरी मी रस्त्यात कुत्रे बघते, ते ज्यांना खूपच इजा झालेली असते. कधी मानेवर असतं, कधी इथे कपाळावर असतं, कधी पायाजवळ असतं, कधी काय काय कितीतरी इजा असतं. जेव्हा आम्ही काही औषध देण्यासाठी प्रयत्न करतो किंवा त्या कुत्र्यांना, रस्त्यातल्या कुत्र्यांना पकडायचा प्रयत्न करतो, तर ते घाबरून पळतात. कारण त्यांना वाटतं की काय माहिती ही लोकं काय करतील आमच्यावर म्हणून, किंवा भुंकतात. ते तेवढं सपोर्ट नाही करत की त्यांना घेऊन डॉक्टरकडे पण जायचं म्हटलं तरी होत नाही. त्यामुळे मी अर्ज केला होता की एक निवारा बनवा. तिथे जेवढे पण भटके कुत्रे त्यांना एकत्र आणायचं आणि त्यांचं जे जसं रेबीज इंजेक्शन्स घ्या, त्यांना वेळोवेळी काय त्यांना लागतं, गरज आहे त्यांची, त्यांना ते सगळं पुरवायला पाहिजे. आणि त्यांना टाईम टू टाईम जेवण मिळालं तर ते व्यवस्थित राहतील. इथे किती कुत्र्यांना तर जेवण नाही मिळत, बिचारे प्रत्येक गाडीच्या मागे धावत असतात आणि अशी घटना घटत असते. आता किती बळी जाणार या कुत्र्या चावल्याने काय माहिती. मी तरी अप्लाय केलेलं आहे आणि मी खरोखरच अजिजी पाटील साहेबांना विनंती करते की त्यांनी ह्या माझ्या ॲप्लिकेशनवर लक्ष द्यावे आणि खरोखरच महासभेमध्ये हा प्रश्न मांडावा आणि